नमस्कार भावांनो बहिणींनो, काय चाललंय सगळ्याचं काम? हो का, आम्ही आता गावाला चाललो आईकडं आमच्या. आता माझ्या भावाचं लगीन आहे. लई नजर लागते म्हण. हो का, आमच्या सोनाला लई चिंता पडली आहे. लई नजर लागते म्हण. कोंबडं टाका म्हणाली. हो का, बोलावं लागतं नाही. कोण बोलते भारी? मी बोलते काय, दुसरं कोण बोलतंय? हाय गंदी पण. काय चाललंय मग सगळ्याचं काम? इतकी दिवस हो का लोकच घाटणी नाही, इतके दिवस जेवण खात बसलतो. जरा सबस्क्रायबर करा, लाईक करा, कमेंट करा. सक्रातरची हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. काय चाललंय मग? आमची सासू किती हसला बघा. काय करावं, लय हसत्या, लय म्हणजे लय अपाट हसते. चल मग काय, मी तर चल मला सुधरून 2 रोज राहून यायचं आपण. शिकाई उरल्या तर शेंबुडीला नाकाला दम नाही ते उरलंय. वाटी भरून ठेवशील कुठं तर शेंबूड काढून. मुश्किल होऊन बसल सैऱ्यामध्ये बाई. पाण्यानं होतंय म्हणल्या जास्ती. तसं काय होत नसतंय. लय केस चालल्यात बघा. तुमचे बी चालल्यात का? हो का, हो का, किती केस चालल्यात. बक्कळच्या बक्कळ चालल्यात बघा केस. का करावं का नाही. हजारों है बातें पदर किती छान आहे साडी. छान आहे साडी पण का लईच फुगलाली अंगात घातल्यावर वाटतं साडी. मला द्यावा फुटलं दे तर कोंबड दे कापूट. हिवाळ उतरून काय हिवाळीच्या कोंबडा का मिरच्या काय? कोंबडा उतरून भूत लागल्यावर टाक. दिश तर लावलीस आणि कोंबड टाक म्हणजे झालं. आम्ही सासरा बी बोलतो खाता. मग सासरा तू खायचं सारखं सावकास. कोंबड खायला नंबर 1 खाय सोनी. चव लागला बाई, चव लागला. तर भारी चिरले. चव लागते का तर खायचं. भारी चिरले. कोणचं मटण चांगलं भारी चिरले. एवढे बोट्या केला असं बारक्या बारक्या. ते का चांगलं लागतात तसले. एवढे बारक्या केले. तुला वाढलं का नाही? वाढले होते की कोंबड्याचं खात. जरा दिपी त्या साडीचं पदर काय इकडे ठेव आणि वळदी नीट गप मग घडी करून. हेच साडी चांगली वाटली आहे की नाही काय? मऊ साड्या मला पसंत येतात. असल्या भारी साड्या कोणा कामाच्या नेतात. असं पार बघायचं पदार्थ किती भारी आहे. हो का, एवढं छान आहे पदर पण लईच वज्ज वाटलं अंगाला. ड्रेस घाल जाऊ ग, छान वाटते. हे घाला मला. ओके घाला जाऊ बघ. हो काही ड्रेस मला घ्यावं लागतं असं येत नाही तर. छान दिसतो बघ माझा ड्रेस. कुणाला? तुला घ्यावा एक ड्रेस. पुण्यातले बोलते की ड्रेस तिचं बाप खांद्यावर हात घालून फिरालता माझ्या. तिचं नाकात शेवट निघायचं बाहेर. ड्रेस घातल्यावर हट म्हण. आळंदीला गेल्यावर हट म्हण. खांद्यावर हात घालाल तर हट म्हण. ते म्हणजे मराठी हिरोल ती परबी हट म्हण घरात. मला घातल्या गबड्या मला बघू दिनी आळंदी. तुला चल म्हटले तू बसलीस नग मी बसता म्हणून. आणि परबी म्हणालीस
बघायची आत्या व्हिडिओ बघ रे आत्या आणि खत्या सगळी युट्यूबला चालल्यात बघायला. कोणाला काही मन नाही लागत होय हो, आहे का नाही भावांनो बहिणींनो? पहिली का करायचं, सगळ्याला इज्जतीनं बोलायचं, बघ का घेऊन जायचं संग? बाल बाल रे बाल बंद कर बे बंद कर. ते काढलं सुरू याला जाऊन आलं काय? बघू कसं आणलं ते पायचं आणलं कोल्हापुरी अंडा बघायला घातल्या गवऱ्यात घेऊन म्हातारकडे यायचं असं जेवायला एकदम चप्पल. आता उमर घ्यायला जाऊन आला सर आम्ही औषध केले. कोण? आम्ही कशा का बरं? बायको येणं झाल्यावर देव बरं बघू बंद. हो काय मम्मी मला असली चप्पल पाहिजे असली गेली मग पूर्ण काढ नाही जरा लिहून बघ. व्हिडिओ बनला काही बोलू नका.